होते? ज्यांना प्रश्नाचं उत्तर येते त्याने फक्त बोट होते. हा मी सांगा पूर्ण वाटत उत्तर द्या. स्वातंत्र्यापूर्वी भारतावर इंग्रजांचे राज्य. अगदी बरोबर, शाबास. मग इंग्रज भारतात येण्यापूर्वी प्रश्न नीट लक्षात, इंग्रज भारतात येण्यापूर्वी भारतीय समाजाची स्थिती कशी होती? म्हणजे भारतीय समाजामध्ये कोणकोणत्या अंधश्रद्धा, रूढी, परंपरा होत्या, तर वाईट चाली होत्या भारतीय समाजामध्ये, किंवा ते आज सुद्धा काही प्रमाणामध्ये असू शकतात. अशा कोणकोणत्या वाईट चाली, रूढी, परंपरा होत्या? मुलगी जन्मली की त्यांना म्हणजे जीवन नाही करायचं, अगोदरच त्यांना हे करायचं, अशा अंधश्रद्धा होत्या. बरोबर. आणि म्हणजे लग्न झालं ती विधवा वगैरे झाली तर तिथं म्हणजे छळ वगैरे. येस, बाल विवाह सती. आणखी कोणाला काय बोलायचं? ठीक आहे, मी एक तुम्हाला एक स्लाइड दाखवतो तुम्हाला काय होतंय. ओके, सर्वांना दिसतंय? बघा, स्वातंत्र्यापूर्वीची भारतीय समाजाची स्थिती. तुम्ही आता काही विद्यार्थ्यांनी प्रश्नाचे उत्तर दिले तरी आपण एका स्लाइडद्वारे आपण बघूया. सर्वांना दिसतंय? ओके, बघा, समाजामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये उच्च नीचता होती. हा गरीब, हा श्रीमंत, हा खूप काहीतरी वेगळा आहे, किंवा बाकीचे खूप असे आहेत, अशा प्रकारची उच्च नीचता होती. त्याचबरोबर प्रचंड भारतीय समाज हा रूढीप्रिय होता. म्हणजे कायद्यापेक्षा आपल्या परंपरेच्या रूढीने काय कसं आलेला आहे त्याला अधिक महत्त्व दिलं जातं. त्याचबरोबर वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अभाव, की एखादी गोष्ट आपण करायची पण का करायचे ह्याचा विचार नाही, ते मागे आलेला आहे त्या पद्धतीने करायचं, पण त्याचं वैज्ञानिक कारण काय आहे ते मात्र हा विचार केला जात का. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणामध्ये जातीयता, हा कनिष्ठ जातीचा हा प्रचंड चुकीचा आहे, पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये ती जातीयता होती, मोठ्या प्रमाणामध्ये अंधश्रद्धा होती. आणि त्याचबरोबर त्यांनी सांगितल्याप्रमाणे की शिक्षणाबाबत प्रचंड उदासीनता होती. शिक्षण काय करायचं आहे, आपल्याला कुठं नोकरी लागत आहे, आपल्याला कुठं नोकरी हे करायचं आहे, पुढे कुठं जायचं आपल्याला. विशेषतः मुलींच्या शिक्षणामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये उदासीनता त्याच्यामध्ये होती. म्हणजे अशा प्रकारचा स्वातंत्र्यापूर्वीचा हा भारतीय समाजाची स्थिती असलेली आपल्याला दिसतो. मग अशा प्रकारची भारतीय समाजाची स्थिती असताना ही स्थिती अशीच ठेवायची का नाही, त्याच्यामध्ये बदल हवा असतो. मग ही सामाजिक सुधारणा करण्यासाठी कोणकोणत्या भारतीय नेत्यांनी प्रयत्न केले ही परिस्थिती बदलण्यासाठी? कोणकोणत्या भारतीय नेत्यांनी प्रयत्न केले? शिवाजी महाराज खूप पूर्वीच प्रयत्न केले, पण ते आपण अलीकडचा विचार. अगदी बरोबर, बरोबर. की अनेक तुम्ही सांगितले सगळे उत्तर बरोबर, खूप मोठी यादी आपल्याकडे होती. ओके, कोणी एकट्याने केले का नाही याचा संपूर्ण लोकांना श्रेय आपल्याला त्यामध्ये द्यावं लागतं. आणि म्हणून ही समाजाची जी परिस्थिती होती ती समाज बदलला पाहिजे, वैज्ञानिक दृष्टिकोन लोकांमध्ये आला पाहिजे. जे रूढीप्रियता आहे ती रूढीप्रियता जाऊन तिथं वैज्ञानिक दृष्टिकोन येथे झाला पाहिजे आणि अनेकाधिक लोक शिक्षण घेतलं पाहिजे. हा नवीन समाज निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून, नवीन राष्ट्र निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून अनेक लोकांनी जे प्रयत्न केलेले आपल्याला त्यामध्ये दिसतोय. म्हणून मला जे हवं आहे ते नाव तुमच्याकडून आणखी आलेलं नाहीये. तर ह्याची जी सुरुवात होते, हा काय बोलायचं का तुम्हाला? डॉक्टर बाबासाहेब, बरोबर. तर ह्या सगळ्यांची जे आहे, जी मूळ आहे, जी सुरुवात ज्यांनी केलेली आहे ती म्हणजे राजाराम मोहन राय. बंगलामधून त्यांनी सुरुवात केलेली आहे. हळूहळू तुम्हाला डॉक्टर बी आर आंबेडकर असतील तिथपर्यंत ती परंपरा आपल्याला आलेली दिसते.
बरोबर. मग राजाराम मोहन राय कोणत्या समाजाची स्थापना केली बरं? वाचलेलं आहे कोणाचं? कधीतरी कुठेतरी आपण वाचलेलं आहे का? वाचलंय पण आता आठवत नाही. तर राजाराम मोहन राय यांनी या समाजाची सुधारणा करण्यासाठी ब्राह्मण समाजाची स्थापना केली होती. तर आज आपण सामाजिक आणि धार्मिक प्रबोधन या घटकातील राजाराम मोहन राय यांनी स्थापन केलेल्या ब्राह्मण समाजाविषयी अधिक माहिती मिळवूया. मित्रांनो, मगाशी म्हटल्याप्रमाणे खऱ्या अर्थाने सुधारणा समाज बदलला पाहिजे. समाजात असलेल्या ज्या वाईट रूढी आणि परंपरा आहेत त्या पूर्ण नष्ट झाल्या पाहिजे आणि भारतीय समाज हा वैज्ञानिक दृष्टिकोनातून नारा समाज झाला पाहिजे. हा विचार अनेक महात्म्यांनी भारतामध्ये रुजवलेला आहे आणि त्याची सुरुवात होते कोणापासून? राजाराम मोहन राय यांच्यापासून. बरोबर. मग राजाराम मोहन राय यांचं चित्र बघूया आपण. किती लोकांनी ओळखतात ते चित्र? बघा, हेच ते राजाराम मोहन राय की ज्यांनी भारतीय समाजामध्ये असलेली प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये असलेली वाईट अमानुषी प्रथा होती ती म्हणजे सती प्रथा. यांनीच कायद्याने तेव्हाच्या ब्रिटिश सरकारला बंद करायला भाग पाडलेली होती. हेच ते राजाराम मोहन राय. यांचा जन्म बंगालमध्ये झालेला आहे. म्हणजे आज आपला पश्चिम बंगाल दिसतो नकाशामध्ये, पण तेव्हाचा जो बंगाल होता तो बांगलादेशचा किंवा ढाक्याचा हा जो काही भाग आहे आज बांगलादेशचा, हा तिथपर्यंतचा जो भाग होता तो पूर्ण बंगाल हा प्रांत होता. भारतानं याच्यानंतर फाळी झाली आणि काही भाग हा पाकिस्तानमध्ये गेला आणि काही भाग हा भारतामध्ये आला. पाकिस्तानमध्ये गेलेला भाग आज तो पाकिस्तानपासून सुद्धा वेगळा झाला. त्याचं नाव आहे बांगलादेश. बरोबर. तर आपण नकाशाद्वारे या ठिकाणी आपण बंगालचं स्थान नकाशामध्ये आपण सर्वांना कशा दिसतोय का? हा नक्की. हा हा नकाशा कोणत्या देशाचा नकाशा आहे बरं? हा सामूहिक पुस्तक नको आहे. कोई बात नाही करत. भारतात कोणत्या टाईपचा नकाशा आहे? कोणत्या प्रकारचा नकाशा आहे तो? टाइप ऑफ मॅप. त्याच्यावर उत्तर दिलेलं आहे. हा बरोबर. हा पॉलिटिकल मॅप आहे. कसं काय? भारताचा म्हणजे नकाशाचे वेगवेगळे प्रकार असतात. प्राकृतिक असतो, हा वेगवेगळे नकाशा असतात. हा जो आहे तो राजकीय नकाशा आहे. बरोबर. आता नकाशाची जी वरची बाजू, वरची दिशा जे मग कुठली असते बरं? उत्तर. बरोबर. मग पर्यायाने खालची बाजू कुठली असेल? दक्षिण. बरोबर. माझ्याकडची बाजू, इकडची बाजू आणि हे अगदी बरोबर. हे आपल्याला चार जे दिशा म्हणतो, मुख्य दिशा, ते आपल्याला माहित असते. बरोबर. आता बघा, या हा भारताचा नकाशा आहे. हे राजस्थान, हा जो काही येलो कलरचा आपल्याला जे दिसते तो राजस्थानचा आहे. हा जो आपण ज्या प्रदेशामध्ये आपण सगळे जण राहतो तो म्हणजे महाराष्ट्र. बरोबर. आता मला सांगा बरं, बंगाल प्रांत, बंगाल राज्य सध्याचं बंगाल जे आहे ते मला पुढे कोण दाखवेल? चला या, चला प्रयत्न करा पटकन. बघा हे बघा, बाकीचे लेख बघा मॅडम नीट दाखवत आहेत का? काय कुठला कलर आहे सांगा ना, कधी कळत नाहीये. त्याचा कलर कुठला आहे? जसं म्हटलंय राजस्थानचा येलो
शाबास बसा की हा जो काही बंगाल छोटा असा दिसतो पण हा पूर्वी मात्र हा बांगलादेशचा काही भाग हा बंगाल प्रांतामध्ये होता की छोटा आणि विशाल आणि तो स्वातंत्र्यानंतर काय झालं नाही हा बंगालचा प्रदेश आहे किंवा राज्य आहे की ज्या बंगालमध्ये राजा राममोहन यांचा जन्म झाला आणि समाज सुधारणेला सुद्धा प्रारंभ त्यांनी बंगालमधूनच केलेला आहे बरोबर काय काय सुधारणा केली आपण बघूया त्यांनी सुधारणा काय काय केली ब्राह्मण समाजाच्या ते बघण्या अगोदर यांची परिस्थिती काय होती ते सुद्धा आपण बघूया की स्वातंत्र्याच्या पूर्वीची भारतीय समाजाची स्थिती कशी होती ते सुद्धा बघणं गरजेचं आहे कारण ज्याशिवाय आपल्याला भारतीय समाजाची स्थिती कळणार नाही त्याच्यावर सुधारणा काय केल्या ते आपल्याला काहीच कळणार नाही म्हणून मगाशी म्हटल्याप्रमाणे स्वातंत्र्याच्या पूर्वी भारतीय समाजाची स्थिती विचार करत असताना किंवा स्त्रियांची स्थिती विचार करत असताना निश्चितच शिक्षणापासून फार मोठ्या सगळ्या लांब होत्या मगाशी म्हटल्याप्रमाणे की शिक्षित काय करायचं आपल्याला तुला मी बोलली इतक्यापर्यंत आपल्याला मर्यादित राहायचं आहे पुढे काय आपल्याला शिकायचंच नाही तो आपली किंबहुना ती आर्थिक परिस्थिती नाही किंबहुना माझ्या समाजाला ते पटणार नाही अशा वेळेस सुद्धा मानसिकता लोक आजही किंबहुना 0.1% का होईना पण त्या याचे आपल्याला लोक त्या मानसिकतेचे लोक आपल्याला दिसतात प्रमाण कमी आहे तो 0.1 हे प्रमाण हे शिकणारच होतं पण आता मात्र उलट प्रमाण ते झालेलं आपल्याला त्यामध्ये दिसतं बरोबर कोणकोणत्या प्रकारच्या होत्या की सती प्रथा मोठ्या प्रमाणामध्ये होती विशेषतः बंगालमध्ये त्याचं प्रमाण जास्त होतं वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अभाव सुद्धा त्यामध्ये होता त्याचबरोबर बालविवाह मोठ्या प्रमाणामध्ये त्या समाजामध्ये असलेल्या आपल्याला त्यामध्ये दिसतात त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे जरडकुमारी विवाह बालविवाह हे मान्य करेल पण जरडकुमारी विवाह अत्यंत घाणेरडी आणि वाईट गोष्ट होती त्या काळात ती काय होती आपण नंतर बघूया त्यानंतर त्यापेक्षा पलीकडची परिस्थिती बहुपत्नीत्व म्हणजे एक पती अनेक विवाह करत होता पण पत्नी मात्र तिला परवानगी नव्हती या व्यवस्थेमध्ये तिने एकच लग्न पण त्याने मात्र 50 लग्न होते समाजाचे मान्य होते बहुपत्नीत्वाची प्रथा विधवांची केशवपण आज आपण केसांच्या बाबतीमध्ये काय स्टाईल आहे किती खर्च होतात हा पण आता काय आताचा विषय नाही पण एखाद्या स्त्रीचे केसच काढून टाकायचे ती विधवा झाल्यावर किती वाईट अवस्था तर असं म्हटलं जातं की स्त्रीचं सौंदर्य केसामध्ये असतं आणि ते जर म्हणजे केस लोकांना जर करून टाकलं किंवा केसच काढून टाकलं ते विध्वंस दिसणार म्हणजे दिसताना ते दिसणार त्याचं कारण ती विद्रूप दिसावी ती सुंदर दिसू नये कारण विधवा झाल्यानंतर ती सुंदर करण्याचा अधिकार नाहीये तिच्यावरती कोणाची नजर त्यामध्ये उडू नये अशा प्रकारचे घाणेरडे विचार अशा प्रकारचे रूढीप्रिय बंदिस्त असलेला त्यामध्ये समाज होता आणि ह्या समाजाची परिस्थिती बदलली पाहिजे माझ्या भारत समाजाची परिस्थिती बदलली पाहिजे लोक शिकले पाहिजे स्त्रिया शिकले पाहिजे आणि स्त्रियांची या सगळ्या बंधनातून मुक्ती झाली पाहिजे हा विचार मांडणारा पहिला विचारवंत की ज्याच्यापासून सुरुवात होते ते म्हणजे राजाराम मोहन राय यांना प्रबोधनाचे आग्रदूत असे म्हणतात आग्रदूत याचा अर्थ त्यांच्यापासून ती सुरुवात झालेली आपल्याला त्यामध्ये दिसते बरोबर मी काय म्हणतो ते लक्षात येते का लक्ष द्या बरोबर त्यांचा बंगालमध्ये जन्म झाला आणि त्याचं पूर्ण नाव होतं राजाराम राजा ही त्यांना मिळालेली पदवी आहे त्याला जोडून घ्यायचं नाहीये राजा हा त्या
त्या तेव्हाच्या ज्या सरकार होतं तेव्हा ती मिळाली होती, त्यांच्या घराण्याला मिळालेली होती. त्यांचं नाव राममोहन. त्यांचे वडील ब्रिटिश सरकारमध्ये मोठ्या हुद्द्यावरती होते. त्यांच्या कर्तृत्वामुळे त्या ब्रिटिश सरकारने त्या काळामध्ये त्यांच्या घराण्याला कोणती पदवी दिली? राजा अशा प्रकारची पदवी त्यांना दिली. म्हणजे ती वेगळं दिली. राजा राम बोलताना आपण म्हणतो राजा राम म्हणून आहे, जमात म्हणतो, पण राजा राम म्हणून असं ते वाचायचं. ओके सर. मग ही परिस्थिती बदलण्यासाठी त्यांनी वेगवेगळे प्रयत्न केले. पहिला प्रयत्न काय केला त्यांनी? तर पहिल्यांदा त्यांनी परिस्थिती बदलली पाहिजे. मग काहीतरी बॅनर पाहिजे. कशाच्या अंतर्गत सुधारणा करायच्या, कशाच्या अंतर्गत लोकांना सांगायचं. तर म्हणून त्यांनी पहिलं काम केलं, ब्राह्मो समाजाची स्थापना केली. आणि मग ब्राह्मो समाजाची स्थापना केल्यानंतर नुसती स्थापना होत नाही, म्हणून लोकांपर्यंत आपले विचार जायचे असतील, लोकांपर्यंत मी काय विचार करतो, मला कसा समाज निर्माण करायचा आहे, की केवळ मला एकट्याला बोलून चालेल का? मला मानणारे, माझ्यासारखा विचार करणारे लोकांची पिढी तयार झाली पाहिजे. आणि म्हणून त्यांनी काही वार्तापत्र सुरू केले. तुम्ही कोणकोणते वर्तमानपत्र वाचताय बरं? वर्तमानपत्र वाचताय? न्यूजपेपर, लोकमत, यस, यस. त्यांना मराठी येते का? दिव्य मराठी. बरोबर. हे वर्तमानपत्र आपण न्यूजपेपर का वाचतो? का वाचतो? वर्तमानपत्र वाचण्याचं काय कारण असेल? तुम्ही का वाचता पेपर? तुम्ही सांगितलं नेहमीचे आपल्या राज्यात किंवा देशात काही काही घटना होत असतात त्याच्यासाठी. आणखी त्यांना घटना करण्यासाठी ते वाचतात. तुम्ही कसं वापरता? तुम्ही वाचत नाही, की केवळ घटना समजणे, जगात काय चाललंय, भारतात काय चाललंय, सोलापूर महाराष्ट्रामध्ये काय चाललंय, माझ्या दिल्लीत काय चाललंय मला कळण्यासाठी मी पेपर वाचतो. उद्देश पेपरचा खूप वेगळा आहे. पेपर सुद्धा लोकशाहीमध्ये चौथा काम म्हटलेला त्याला. 4 pillars ऑफ डेमोक्रेसी. बरोबर आहे, चौथा स्तंभ म्हटलेला आहे. समाजामध्ये जागृती करणे, घटना वगैरे करतात चांगली गोष्ट आहे, पण समाजामध्ये जसं टीव्ही म्हणा, चॅनल्स म्हणा, ते करमणूक करणे मात्र भाग आहेच, पण मुख्य उद्देश काय त्यांचा? लोकांमध्ये करणे. वाईट गोष्टी कोणत्या घडत आहेत, ते का घडत आहेत, ते घडू नये यासाठी आपल्याला काय करता येईल असा प्रयत्न वर्तमानपत्र करत असतात. म्हणून राजाराम मोहन राय यांनी 2 वार्तापत्रे सुरू केली. वर्तमानपत्रे नाही, वार्तापत्रे. फरक काय दोघांमध्ये? ते वार्तापत्र आपल्याला निघत होतं तेव्हा काय आतासारखं मोठ्या प्रमाणामध्ये तेवढे संशोधन झाले तरी भारतात ते काही झालेलं नव्हतं. आठवड्याला 2 वार्तापत्र त्यांनी काढायचे आणि ते लोकांपर्यंत नेण्याचा त्यांनी प्रयत्न करायचा. कोणते 2 वार्तापत्रांनी सांगितले तर तमाशाशी सांगितले का? नाही. बरोबर. पूर्ण कापसा, कोणते 2 वार्तापत्र काय केले? कोणते 2 वार्तापत्रांची नावं? फुल आहे, मिरात, अखबार. हे फारसी भाषेमध्ये जे म्हणतो ना फुल अखबार असं काय, हे 2 वार्तापत्रे सुरू केली. या वार्तापत्राच्या माध्यमातून जे भारतामध्ये असलेली जी काही सगळी प्रथा आहे, विशेषतः बंगालमध्ये असलेली जी काही सगळी प्रथा आहे किंवा बालविवाहाची प्रथा आहे, कारण बालविवाह करत असताना आता लग्नाचं वय किती आहे मुलीचं आणि मुलाचं? झालेलं नाही, तो विचार फक्त आहे. त्यामुळे कायद्यात रूपात त्याचं झालेलं नाही. 18 आणि मुलाचं कसा 21.
आता मुलीचे 21 आणि मुलाचं पुन्हा पण ते विचाराधीन आणि संसदेमध्ये त्याचा कायदा पास झालेला नाही. मग आपण आज सुद्धा सांगायला पाहिजे 18 आणि 21 बरोबर. पण बालविवाहामध्ये जेव्हा लग्न व्हायचं तेव्हा ती नुकतंच पाळण्यामध्ये असायची, ती मुलगी असेल किंवा मुलगा असेल. आता पाळण्यामधल्या बाळाला बाळ काय करणार, लग्न म्हणजे काय वगैरे, तुला कोणाशी लग्न करायचं, आज आपण काय वेगवेगळे प्रकार आज आले. मी 22 याच्यामध्ये आल्यानंतर आधी मी 8 दिवस पाहते, निरीक्षण करते, आम्ही काय टाइम स्पेंड करणार सोबत आणि मग नंतर आम्ही सुरू करेल. एवढं स्वातंत्र्य त्या काळामध्ये मुलींना किंवा मुलांना ते स्वातंत्र्य नव्हते. मुलगी बघायला सुद्धा जात नव्हते. बडे ओके, तुम्हाला वाटते ओके, आज तसं जमते का, लग्न मला करायचंय, मी बघतो, मी चर्चा करतो, मग तंत्रामध्ये करूया. तर आपण सगळे मॉडर्न नुसते कपडे मॉडर्न आणि हेअरस्टाईल किंवा बाकी वेशभूषा मॉडर्न, आणखी मेंदू तो तसाच तो वागवेल. हे जे बालविवाह व्हायचे अगदी बाळ पाळण्यामध्ये असताना सुद्धा ते भाषिक बांधताना कुठं बांधावं, तर पाळण्यालाच भाषिक काढलं जायचं. कारण ते बाळ आहे, कुठं बांधून ते काढून टाकेल ना, जोडून टाकेल, म्हणून ते पाळण्यालाच कसे बांधायचं. बर, होणारा तो काही पती आहे तो किती वर्षाचा आणले, तो कदाचित 4 महिन्याची असेल, 1 वर्षाची असेल, तो 7 वर्षाचा असेल, 8 वर्षाचा असेल, काही त्यांना कुठं हे नाही. मग काय व्हायचं त्या काळामध्ये, आपल्या काय आरोग्य सुविधा फार काही प्रगत नव्हत्या. काही रोग यायचे, काही साथीचे रोग यायचे. मग कधी ते मुलगी मध्येच मृत्यू व्हायचा किंवा त्या मुलाचं सुद्धा ती मोठी होणार, तोपर्यंत हा म्हातारा होणार, पण मध्येच त्याचं काही असं साथीचं होतो. म्हणजे एकतर ती विधवा व्हायची किंवा तो लग्न कशासाठी करायचं हे समाजाला माहित नसल्यामुळं फक्त लग्न करायचं एवढंच माहित असल्यामुळं पुढे लवकरच प्राप्त व्हायचं. कारण त्याचं वय जास्त आहे आणि तिचं वय कधी कमी आहे. आणि मग अनेक येणाऱ्या साथी किंवा रोग किंवा खायलाही काही त्या काळामध्ये नव्हतं फारसं. आणि म्हणून विधवा लवकर व्हायच्या. आणि विधवा ज्या काळामध्ये लग्न म्हणजे काय असतं हे माहीतच नाहीये त्या काळामध्ये त्या विधवा व्हायच्या. आणि म्हणून त्यांचं वय लग्नाचं असायचं, त्यांचं काय दोष आहे त्याच्यामध्ये. मग ती मुलीचा पाय वाईट मार्गाने जाऊ नये किंवा इतरांची नजर तिच्यावरती पडू नये म्हणून काय करायचे, केश ओपन करायचे. किती वाईट कल्पना करावं. आपल्याला केसच नाही तर आम्ही काय टक्कल करू, तो भाग वेगळा. पण स्त्रियांना ती विधवा असेल, तुम्ही असं ती स्त्री आहे, पहिलं ती मानव आहे, ती पुरुष आहे का हा नंतरचा भाग झाला असते. पण केसच काम करायचं, किती विकृती करायची, किती वागणे विचारायचे हे. आणि म्हणून राजाला म्हणून आहे या वार्तापत्राच्या माध्यमातून संवाद कौमुदी असेल, विराट अखबार असेल, या अखबारच्या माध्यमातून त्यांनी समाजामध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न त्यामध्ये केलेला आपल्याला दिसतोय. आणि हे सगळं करत असताना गंगा त्यांनी पेटून उठला. पेटला म्हणजे दंगल केली नाहीये, विचाराच्या माध्यमातून किती वाईट प्रथा आहे, ती वाईट प्रथा त्याच्यामध्ये लोकांना फुटून दाखवण्यामध्ये ती हे झाले. आणि तेव्हाचे जे लॉर्ड विलियम बेंटिंग होते गव्हर्नर जनरल भारताचे, त्या गव्हर्नर जनरलला पत्र लिहून किती वाईट जगातला भारतातला एकमेव असा देश आहे की त्या स्त्रीला नवरा मेल्यानंतर त्या नवऱ्याबरोबरच तिला जाळलं जायचं. आपल्याकडे कारण दिलेलं होतं त्याची स्वखुशीनं जगामध्ये असं कोणीतरी आहे का, म्हणजे सध्या ते चुकीचंच आहे. त्याचा विचार करणं सुद्धा चुकीचं आहे की मी आता मला नवरा मी तसा असे पॉईंट काहीतरी आपण उभे करूया. पण तिची इच्छा असो अथवा नसो, तिला त्याच्याबरोबर ढकलून द्यायचं. तिला काहीतरी भान वगैरे जे चक्कर द्यायचं वगैरे जे आहे ते वाजवायचे आणि मोठमोठ्या प्रमाणे ते वाजंत्री असतात, ती वाजंत्री वाजवायचे. तिचा जो काही आक्रोश आहे ते आक्रोश कोणालाही कळता कामा नये. आणि मग तिला त्याच्यामध्ये आपलं साधी तात्मीनं जरी थोडंसं रक्त निघालं तर किती वाईट वाटतं. तर अशा जिवंत स्त्रीला त्यामध्ये जाळलं जायचं ही आपली समाजाला लागलेली फार मोठी कीड होती. आणि ती कीड नष्ट करण्यासाठी राजाला म्हणता येईल सती प्रथा कायद्याने 1829 मध्ये लॉर्ड विलियम बेंटिंग यांना कायदा पारित करायला हवा. अहो कायदा करा, ज्यांनी अशा प्रकारच्या सती प्रथा जाण्यासाठी भाग पडतात त्यांना कायद्याला शिक्षा
होता, जिथे जिथे ब्रिटिशांचं राज्य होतं त्याच्यामध्ये ते लागू झालं आणि म्हणून जगातल्या भारतातली स्त्री पहिल्यांदा मुक्त झाली सतीप्रथापासून. कदाचित राजाराम मोहन राय त्याग केला नसेल, कदाचित राजाराम मोहन राय प्रयत्न केला नसेल, तर कदाचित आजही ती प्रथा खाली असती का काय असं मला त्यामध्ये म्हणून संपूर्ण स्त्रिय म्हणजे स्त्रियांचं दुःख काय असतं ते दुःख राजाराम मोहन राय त्या दुःखापासून मुक्ती मिळवून देण्याचं काम पहिलं काम जे म्हणतो आपण ते राजाराम मोहन रायांनी केलं. काय झालंय का? 1829 लॉर्ड विलियम बेंटिंक. ओके, इथपर्यंत समजलं समजलं का सर्वांना? बरोबर. आता पुढच्या याच्याकडे जाऊया आपण, ते म्हणजे बहुपत्नीत्वाची प्रथा किंवा जनकुमारी विवाह. आजही भारतामध्ये काही राज्यांमध्ये हे विवाह होतात. पेपरमध्ये जर वाचत असाल तर जरट वयोवृद्ध आणि मुलगी 9 वर्षाची 8 वर्षाची आणि तो किती वर्ष 50 असेल 60 असेल तेव्हा अशा प्रकारे जरट कुमारी विवाह ही सुद्धा प्रथा चांगली आहे का? अत्यंतिक वाईट आहे, वाईट प्रथा आहे. तिथं सुद्धा विवाहाचं प्रमाण जास्त व्हायचं, कारण तो आधीच 50-60 ओलांडलेला आहे, काहीतरी आले तो गचकायचा, मग ही आपलं पण विवाह. त्या मुलीचं काय दोष आहे त्याच्यामध्ये? कारण आई वडीलच म्हणजे आपल्याकडे प्रथा की लग्न करून दिलं म्हणजे बापाला, म्हणजे मुलीचं लग्न झालं बापाला वरती स्वर्गामध्ये दार उघडं होतं. आपल्याकडे ही आहे संकेत आहे, रूढी आणि परंपरा आहे. कोणी स्वर्ग बघितलाय, कोणी माहिती नाही, रिटर्न बॅक टू रिटर्न कोणी चालत नाही वर जाऊन. पण अशा प्रकारचे आपल्याकडे काय आहे की एक म्हण आहे की मुलीच्या एकदा आपल्या टाकलं वर जायला मुलाला असे बरेच म्हातारे लोक आपल्याकडे बोलतात की उगेच बोलतात अशातलं भाग नाही की पूर्वीपासून आलेली की म्हणजे लग्नाला किंवा विवाहाला इतका आनंद साजरा नसतो त्या काळामध्ये समाजाला होतं. पण जर तुम्हाला हा अत्यंत गायब झालेला वाईट प्रथा समाजाला कायमात असणारा ही प्रथा असते आपल्याला. त्याचबरोबर बहुपत्नीत्वाची प्रथा, पाचपाच विवाह आजही काही याच्यामध्ये चोरून वगैरे 2-2 होतात. आपण बघतो चोरून किंवा आणि काहीतरी केले होते, पण 2 हे सुद्धा चुकीचं आहे. 5-5 10 इतके विवाह आले. आणि तो अधिकार जसं पुरुषाला आहे स्त्रियाला मात्र तो अधिकार नव्हता, ते एकच तिकडे करायचे. हा न्याय आहे का नाही? मग हेच वार्तापत्राच्या माध्यमातून त्यांनी तेच जनजागृती केली की हा अधिकार पुरुषाला कोणी दिला, स्त्रियांना का नाही? मग स्त्रियावरती का अन्याय अत्याचार होता? तसं पुरुषांना जाणीच पाहिजे ना. कारण एका विधवा झालेल्या स्त्रीला लग्नाचा अधिकार नव्हता. राजाराम मोहन राय यांनी आपल्या महाराष्ट्रामध्ये कर्वे यांनी ते काम केलं. म्हणून आज चुकून किंवा काही वैद्यकीय कारणामुळे काही एखादी स्त्री विधवा झाली तर ती पुन्हा विवाह आपल्याकडे करू शकते, अगदी मानानं याच्यात होऊ शकतो. तर तेव्हा लग्न करण्याचा अधिकार नव्हता. पण पुरुष जर विधवा झाला तर मात्र तो लगेच दुसऱ्या दिवशी किंवा 15-20 दिवसांनी महिन्याने लगेच घोड्यावरती तो चढायचा, त्याला काही बदलच नाही. आणि म्हणून ही जी काही परिस्थिती होती समाजातली ही परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न विद्यासागर असतील, महाराष्ट्रामध्ये महर्षी कर्वे असतील, अशा अनेक लोकांनी ते सातत्याने प्रयत्न केल्यामुळे आज या सगळ्यांवरून 99% स्त्रिया ते मुक्त झालेल्या आपल्याला चित्र त्यामध्ये दिसतो. कुठं बातमी येते राज्यामध्ये एक स्त्री विवाह केली, कुठंतरी छोटी छोटी बातमी त्याच्यामध्ये येते आलं ते नंतर येते. पण अशा प्रकारच्या ह्याच्यामध्ये सतीप्रथा 1829 मध्ये विलियम बेंटिंकने केली. आणि पुढचा जो हे आहे तो म्हणजे विधवांचे केस शुल्क असेल किंवा बहुपत्नीत्वाचा प्रथा असेल किंवा बालविवाह असेल. बालविवाह याचे बालविवाहाचे काय दुष्परिणाम आहेत बरं समाजामध्ये? काय होतात बालविवाह झाला काय दुष्परिणाम होतात त्याचे?
तुम्ही काही बोला ना, त्याला बोलू एकदा तर त्यांनी शब्द चांगली बोलले. मराठी कळलं. हा मराठी कळलं. बरं ठीक आहे, तर त्याच्यावर तुम्ही बोला. तर मुलींना त्यावर लग्नाबद्दल म्हणजे काय लग्न हे काय तेच कळत नसतं आणि त्यावर त्यांचं लग्न झाल्यामुळं म्हणजे त्यांना बाहेरचं ज्ञान हे काही कळत नाही. बरोबर ठीक. अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या अनेक गोष्टीमुळे बालविवाह केल्यामुळे अनेक इफेक्ट आपल्याला त्या आपल्याला दिसतात. पण ह्याचे सगळे जे काही इफेक्ट आहे, इम्पॅक्ट आहे, तो कोणावरती व्हायचा? फक्त मुलीवरती त्याचे इफेक्ट. मुलावरती काही त्याचे साईड इफेक्ट नाही. मगाशी म्हटल्याप्रमाणे 8 दिवसाला किंवा महिन्याला लगेच बोलल्यावरती काढायचं. आणि म्हणून ही बंद झाली पाहिजे. म्हणून यासाठी महाराष्ट्रात कोण काम केलं बरं मोठ्या प्रमाणामध्ये? आपण परवा त्यांची जयंती साजरी केली. हा हा बोला. सावित्रीबाई फुले. अगदी बरोबर, सावित्रीबाई फुले. हा त्यांनाची प्रेरणा मिळाली की महात्मा ज्योतिबा फुले यांनी महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये काम केलं आणि महाराष्ट्रातल्या स्त्रियांना त्याच्यामधून त्यांनी मुक्त करून टाकलं. अहो त्यांनी ते धाव्याचा संपच करून आणला होता पुण्यामध्ये. कोण जर जे विधवा झालेले ज्या स्त्रिया असतील त्यांनी जर म्हणजे केस शोभन जर करायला केलं तर बघा अशा प्रकारची प्रथा जी आहे ती प्रथा त्यामधून हे झाली होती. आणि म्हणून कारण हे का झालं? आज आपण म्हणजे 2022 मध्ये आज अगदी आनंदाने आपण हे करतोय की कशा याच्यापासून कारण आहे. कारण ही प्रथा सुरू झालेली त्याचं जे सुरुवात झाली आहे ते राजाराम मोहन राय यांच्यापासून ती सुरुवात झाली आणि म्हणून त्यांना प्रबोधनाची आग्रह असं त्यामध्ये म्हटलं जातं. बरोबर. तर या पाठामध्ये कोणाला काही समजण्यासारखं काही राहिले का? काय अडचण? ओके. कोणाला काही प्रश्न? ओके ठीक आहे. अशा रीतीनं मुलांनो आज आपण इयत्ता 8वीचा सामाजिक व धार्मिक प्रबोधन या घटकातील ब्राह्मो समाज आणि राजाराम मोहन राय यांचं कार्य त्यांनी सुरू केलेलं वार्तापत्र असेल, त्यांनी कायद्याने बंद केलेली सती प्रथा असेल आणि बालविवाह प्रतिबंधासाठी त्यांनी केलेले प्रयत्न त्या आज आपण आजच्या तासाला आपण अभ्यासलेलो आहोत. बरोबर. चला पहिल्याबद्दल लिहून घ्या. पटकन 1 मिनिटात पूर्ण उत्तर देते बघू.